नमस्कार मित्रांनो, 21 तारखेला होणाऱ्या पेडगावच्या हिंदकेसरी मानाच्या मैदानाची उलटी गिनती आता सुरू झाली। संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमीची नजर सध्या फक्त एका मैदानावर खिळली आहे। कारण हे मैदान म्हणजे फक्त स्पर्धा नाही, तर प्रतिष्ठा, इतिहास, मानाचा गुलाल जिंकण्याची लढाई आहे। पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नंदी एकाच मैदानात उतरतील, त्यामुळे यंदाचा हिंदकेसरी सोहळा अधिकच रंगतदार होणार आहे। मित्रांनो, सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती बकासूरची। तब्बल 12 वेळा हिंदकेसरी किताब आपल्या नावावर करणारा हा दिग्गज नंदी म्हणजे बैलगाडा शर्यतीतील एक वेगळाच पर्व आहे। ज्या मैदानात बकासूर उतरतो त्या मैदानात प्रेक्षकांची गर्दी उसळते। मात्र गेल्या काही दिवसांपासून बकासूरच्या पैऱ्याबद्दल आणि त्याच्या कामगिरीबद्दल मोठी चर्चा रंगली। यंदा त्याचा पैरा कोणासोबत लागणार हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात धावत आहे। सध्या चर्चेत असलेली काही नावं म्हणजे दादा सर्जा, गारवडेकरांचा चिक्या, गुळसकरांचा अंजीर आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा। दादा सर्जा आणि बकासूरची जोडी झाली तर त्या मैदानातील सर्वात मोठी आकर्षण ठरू शकते। तर चिक्या असा हा नंदी आहे की जो कोणत्याही क्षणी संपूर्ण खेळ बदलवू शकतो। मैदानात त्याचा आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण कामगिरी सर्वांनाच माहिती आहे। दुसरीकडे अंजीरने अनेक मोठ्या मैदानात आपली छाप सोडली, त्यामुळे बकासूरचा अंतिम पैरा कोणता असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आता बोलूया मथुरची। मित्रांनो, मथुर हे फक्त नाव तर मोठ्या मैदानात विश्वास आहे। तिथे मथुर असतो तिथे इतर नंदीही आपली ताकद दाखवावी लागते। वय वाढलं असलं तरी त्याची जिद्द, मैदानातील अनुभव आजही इतका दमदार आहे। राहुल दादांनी दिलेल्या घरची गाडी या एंडनंतर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं। मथुर सोबत सुलतानचं नाव सर्वाधिक घेतलं जात आहे। सुलतानच्या वेगाने ही जोडीने अनेक मैदानात चाहत्यांचं मन जिंकलं। त्याचबरोबर शॉटगन, मेहरबान आणि वेगाचा शेवट सर्जा हे नाव देखील चर्चेत आहेत। काही चाहत्यांना वाटतं की यंदा ही जोडी मैदानात गाजवू शकते। मात्र मित्रांनो, अंतिम सत्य लॉट निघाल्यानंतर समोर येणार आहे। तोपर्यंत फक्त अंदाज, चर्चा आणि चाहत्यांची उत्सुकता कायम राहणार आहे। 21 तारखेला पेडगावच्या मैदानात नेमका कोणता नंदी गुलाल उधळणार आणि कोण इतिहास रचणार हे पाहणं रोमांचक ठरणार आहे। तुमच्या मते बकासूरचा पैरा कोणासोबत लागेल आणि मथुर कोणासोबत मैदानात उतरेल? तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।